नमस्कार, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह। सुरुवात करूया महत्त्वाच्या हेडलाईन्सने। महायुतीत विधान परिषदेच्या जागा वाटपावरून रस्सीखेच, शिवसेना ठाणे पालघर जिल्ह्यात तर राष्ट्रवादी पुणे जिल्ह्यात अतिरिक्त जागेसाठी आग्रही। पुढील 5 दिवस विदर्भात सूर्य आग ओकणार तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पाऊस पडणार, हवामान खात्याचा अंदाज। राज्यात सरासरीच्या 88% पावसाची शक्यता, पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला फटका बसण्याचा धोका। राज्यातील शेतकऱ्यांचे डिझेल आणि पीक विमा प्रश्न सोडवणार, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन। मराठा तरुणांच्या उद्योग उभारणीला फडणवीस सरकारने दिले बळ, अण्णासाहेब पाटील महामंडळाला 150 कोटींच्या निधीचे वितरण। ठाण्याच्या गावदेवी भाजी मार्केट आगीमध्ये 150 गाळे जळून खाक, लाखो रुपयांचा माल नष्ट। गावदेवी मार्केट आग प्रकरणी मृतांच्या वारसांना तसेच जखमींना नियमानुसार मदत मिळणार, ठाण्यातील सर्व मार्केटचे ऑडिट होणार। मुंबईत सायप्रस ट्रेड सेंटर उभारणार, सायप्रसच्या अध्यक्षांची घोषणा। कौशल्य विकासासाठी महाराष्ट्र आणि दक्षिण कोरियात करार, राज्यातील तरुणांना जागतिक दर्जाच्या संधी मिळणार। नियोजनानुसार सिंधुदुर्गच्या समुद्रात गुलदार बोटीने गाठला समुद्र तळ, आता माझगाव शिप बिल्डर्सच्या मदतीने पाणबुडी पर्यटन प्रकल्पाचा विकास करणार।